मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का, रस्त्यावर खड्डा पडला की लोक आमदाराला नाही, खासदाराला नाही, थेट एकाच माणसाला फोन करतात, नगरसेवकाला. सांगा का, पाणी येत नसेल, कचरा उचलला जात नसेल, लाईट बंद असेल, कुठं अतिक्रमण झालं असेल, तरीही नाव एकच येतं, नगरसेवक. पण हा नगरसेवक नेमका कोण असतो, तो नक्की काय करतो आणि त्याच्याकडे एवढी ताकद येते कुठून, हे फार कमी लोकांना माहीत असतं. नगरसेवक म्हणजे तुमच्या शहराचा, तुमच्या वार्डाचा निवडून आलेला प्रतिनिधी. राज्य चालवणारा मुख्यमंत्री वेगळा, जिल्ह्याचा प्रश्न पाहणारा आमदार वेगळा, देशाचे चित्र ठरवणारा खासदार वेगळा, पण तुमच्या घरासमोरचा रस्ता, नळाला येणारं पाणी, गल्लीतली लाईट आणि रोजचा कचरा याची जबाबदारी ज्या माणसावर असते, तो म्हणजे नगरसेवक. शहराला लहान लहान भागामध्ये विभागलं जातं. त्यांना वार्ड म्हणतात आणि प्रत्येक वार्डमधून लोक मतदान करून एक नगरसेवक निवडतात. कोणी वरून नेमणूक करत नाही, कोणी अधिकारी पाठवत नाही. थेट जनता ठरवते की हा माणूस आमचा आवाज असणार. निवडून आल्यानंतर नगरसेवकाचा कार्यकाळ साधारण 5 वर्षांचा असतो. काम केलं तर पुन्हा निवड, नाही केलं तर लोक त्याला घरी बसवतात. पण इथेच लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज सुरू होतो. अनेकांना वाटतं नगरसेवक म्हणजे फक्त उद्घाटन करणारा, बॅनरवर फोटो लावणारा आणि भाषण देणारा माणूस. प्रत्यक्षात नगरसेवकाचं काम हे रोजचं, जमिनीवरचं आणि कधी-कधी डोकेदुखीचं असतं. नगरसेवक स्वतः फावडा घेऊन रस्ता खोदत नाहीत, पण रस्ता खराब राहिला तर पहिला प्रश्न त्यालाच विचारला जातो. तो स्वतः कचरा उचलत नाही, पण कचरा पडून राहिला तर जबाबदारी त्याचीच असते. महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे अधिकारी, इंजिनियर, सफाई कर्मचारी हे सगळे सिस्टमचा भाग असतात आणि या सिस्टमवर दबाव टाकून काम करून घेणारा माणूस म्हणजे नगरसेवक. सभागृहात बसून तो प्रश्न मांडतो, निधीची मागणी करतो, अधिकाऱ्यांना जाब विचारतो आणि लोकांच्या समस्या टेबलावर आणतो. मग प्रश्न येतो, एवढं सगळं काम करायचं तर नगरसेवकाला पगार तरी किती मिळतो? इथंच अनेकांना धक्का बसतो. नगरसेवकाला मोठा पगार नसतो, त्याला फक्त मानधन मिळतं. शहरानुसार ते बदलतं, पण साधारण मध्यमवर्गीय पगारा इतकंच असतं. तरीही अनेक नगरसेवक प्रचंड प्रभावशाली असतात, कारण त्यांच्याकडे पैसा नसला तरी सिस्टमपर्यंत पोहोच असते. फाईल कुठे अडकली आहे, काम का होत नाही, कोणत्या अधिकाऱ्यावर दबाव टाकायचं, हे सगळं त्याला माहीत असतं. म्हणूनच काही नगरसेवक खरखर काम करतात आणि काही फक्त नाव कमावतात. इथंच नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. लोक बहुतेक वेळा म्हणतात नगरसेवक काहीच करत नाही, पण लोक स्वतः तक्रार लिहितात का, अर्ज करतात का, जाब विचारतात का? लोकशाहीत अधिकार मिळतो, पण तो मागावा लागतो. नगरसेवक तुमचा नोकर नाही, पण तुमचा प्रतिनिधी नक्कीच आहे. आणि प्रतिनिधी काम करत नसेल तर प्रश्न विचारणं हा तुमचा हक्क आहे. खरं सांगायचं झालं तर तुमच्या रोजच्या आयुष्यावर आमदारापेक्षा, खासदारापेक्षा जास्त परिणाम नगरसेवकाचाच असतो. कारण तुमचं पाणी, तुमचा रस्ता, तुमची गल्ली, तुमचं शहर आणि त्याच्या निर्णयावर अवलंबून असतं. त्यामुळे पुढच्या वेळी कुठं समस्या असेल तेव्हा फक्त तक्रार करून थांबू नका. प्रश्न विचारा, मागणी करा आणि लक्षात ठेवा, लोकशाही फक्त मतदानापुरती नसते, ती रोज जगावी लागते आणि नगरसेवक म्हणजे त्या लोकशाहीचा तुमच्या गल्लीतील चेहरा असतो. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.